अटल भूजल योजना। पाण्याचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहे, कारण पाण्याशिवाय जीवन नाही आणि म्हणूनच प्रत्येकानं पाण्याचा आदर केला पाहिजे। पण खेदाची गोष्ट अशी आहे की एका बाजूला जसजशी लोकसंख्या वाढत आहे, शेती आणि औद्योगिकरण क्षेत्रात वाढ होत आहे, त्याच वेगानं पाण्याची मागणीही वाढत चाललेली आहे। परंतु दुसऱ्या बाजूला भूजल पातळीत आणि पाण्याच्या उपलब्धतेत वाढ होण्याऐवजी सातत्यानं त्यात घसरण होताना दिसत आहे। त्यासोबतच बदलत्या हवामानाचा परिणाम देखील आज पाण्याच्या उपलब्धतेवर देखील झाल्याचं आणि होत असल्याचं पाहायला मिळतंय। या सर्वांचा परिपाक म्हणून एकेकाळी सुजलाम सुफलाम म्हणून वर्णन केल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशात आज हे जलसंकट एक आव्हान म्हणून भयंकर रूप धारण करत आहे। महाराष्ट्र राज्यही यास अपवाद नाही। राज्यात वेगानं होणारं शहरीकरण, बदलती जीवनशैली, औद्योगिकीकरण, शेतीतील क्रांतिकारक बदल आणि त्यासाठी भूजलाचा अंधाधुंद म्हणजेच बेसुमार उपसा, यामुळे राज्यातील काही पाणलोटातील गावं आज अतिशोषित, शोषित, अंशतः शोषित या वर्गवारीत गेल्याचं दिसतं। या गावातील भूजलाच्या उपलब्धतेसंदर्भात असलेल्या समस्येसोबतच पाण्याची गुणवत्ता देखील गंभीर समस्या बनत आहे। नमस्कार, मी दत्तात्रय नामदेव जगदाळे गराडे गावचा रहिवासी आहे। मागील 5-6 वर्षापासून आमच्या गावातील पाण्याची पातळी डिसेंबर महिन्यातच एकदम खालावत आहे। पूर्वी आम्ही 30 फुटावर जरी बोरवेल घेतले वगैरे तरी पाणी आम्हाला भरपूर लागायचं, पण आता 400 ते 450 फूट जरी बोरवेल घेतले तरी पाणी लागेल याची गॅरंटी नाही। त्यामुळे आम्ही जानेवारी महिन्यातच आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो गावावस्तीला आणि जनावरांकरता छावण्याही उभारावं लागतात पाणी, त्यामुळे पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे। नमस्कार, माझे नाव मंदाकिनी दत्तात्रय जगदाळे, या गावातील रहिवासी। आम्हाला पाणी भरण्यासाठी बरेच दूर लांब जावं लागतं। जर दुबार पेरणी करायची म्हणलं तर पाणी नाही, जर पाणी भरायचं म्हणलं तर आम्हाला दिवसातले 4-5 तास आमचे त्या पाण्यातच जातात। अटल जल योजना हो या फिर जल जीवन मिशन से जुड़ी गाइडलाइंस, ये 2024 तक देश के हर घर तक जल पहुंचाने के संकल्प को सिद्ध करने में एक बड़ा कदम है। साथियों, इस योजना से महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान, यूपी, एमपी और गुजरात, इन 7 राज्यों के भूजल को ऊपर उठाने में बहुत मदद। कहने के तो 7 राज्य हैं, लेकिन एक प्रकार से ये हिंदुस्तान का 50% हिस्सा है। अटल भूजल योजना आहे तरी काय? भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण आणि बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्याकरता लोकसहभागातून मागणी व पुरवठा व्यवस्थापन सूत्राच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे भूजल व्यवस्थापन सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे। राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत म्हणजेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत 13 जिल्ह्यातील एकूण 1133 ग्रामपंचायतींमध्ये अर्थात 1442 गावांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली। अटल भूजल योजनेची उद्दिष्टे: पुरवठा अर्थात जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण व मागणी म्हणजेच पाणी बचतीच्या उपाययोजना, व्यवस्थापन सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्वतता आणणे, सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजना जसे की मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादी माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एक केंद्राभिमुखता अर्थात कन्व्हर्जन्स साध्य करणे, भूजलाच्या शाश्वत विकासाकरता राज्य,
जिल्हा व ग्रामपातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे, गाव पातळीवर अटल भूजल योजनेची अंमलबजावणी कशी करणार, गाव पातळीवर एकूण 5 टप्प्यांमध्ये अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करावी. टप्पा क्रमांक 1, माहिती संकलन टप्पा. या टप्प्यात ग्रामपंचायतीनं किंवा गावानं योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावात पूरक वातावरण तयार करणे, गावातील पर्जन्यमान, निरीक्षण विहिरीतील भूजल पातळी, पाणी गुणवत्ता, पीक रचना, पाण्याची गरज इत्यादी बाबतची माहिती संकलित करून भूजल सर्वेक्षण विकास या यंत्रणेकडे पाठवणं अभिप्रेत आहे. पुढे यंत्रणेकडून याबाबत प्राप्त झालेली माहिती व अहवाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे व गाव पातळीवर त्याचा प्रत्यक्षात नियोजनात वापर करण्यास प्रारंभ करणे अपेक्षित आहे. टप्पा क्रमांक 2, जलसुरक्षा आराखडा तयार करणे. या टप्प्यात ग्रामपंचायतीने किंवा गावाने भूजलाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने किंवा गावाने आपलं जल अंदाजपत्रक तयार करून जलसंधारण व भूजल पुनर्भरणासोबतच पाणी बचतीच्या विविध योजनांची निश्चिती करावी. टप्पा क्रमांक 3, जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी व संनियंत्रण. या टप्प्यात ग्रामपंचायतीने किंवा गावाने जलसुरक्षा आराखड्यात नमूद केलेल्या सर्व उपाययोजनांची म्हणजेच जलसंधारण व भूजल पुनर्भरण आणि पाणी बचतीच्या उपाययोजना त्यांची अंमलबजावणी मुख्यत्वे अस्तित्वातील शासकीय योजनांच्या समन्वयातून करणे अभिप्रेत आहे. यासाठी मनरेगा, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, SBM ग्रामीण यासारख्या योजनांचा वापर करावा. टप्पा क्रमांक 4, भूजलाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी दरवर्षी करावयाची कामे. भूजलाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी गाव पातळीवर काही कामं दरवर्षी करावी लागणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीला किंवा गावाला प्राधान्यानं जल अंदाजपत्रक तयार करून उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं आणि कार्यक्षमपणे होण्यासाठी नियोजन करावं. वरील सर्व प्रक्रियेत ग्रामपंचायतीनं झालेल्या कामाचं दस्तऐवजीकरण करणं महत्त्वाचं आहे. राज्य व जिल्हा स्तरावरून योजनेच्या प्रत्येक टप्प्यात गावातील प्रमुख घटकांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करण्यात येईल. याशिवाय गाव पातळीवरील अपेक्षित साध्याची किंवा कार्याची पडताळणी ही केंद्र शासनानं नियुक्त केलेल्या त्रयस्थ शासकीय सत्यापन यंत्रणेमार्फत केली जाईल. नमस्कार. देशातील भूजलाची पातळी धोक्याच्या पातळीच्या खाली गेलेल्या 7 राज्यामध्ये केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने अटल भूजल योजना नावाची योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यामधील जवळजवळ 1133 ग्रामपंचायतीमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. लोकसहभागातून पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणं हा या योजनेचा गाभा असून गावात पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब अडवणं आणि उपलब्ध झालेल्या प्रत्येक पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणं या योजनेमध्ये अपेक्षित आहे. त्यासाठी गावाला पर्जन्यमापक, पाणी मोजण्याची यंत्रे, गावामध्ये असलेल्या एकूण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास आणि गावातील असलेले पीक पद्धती आणि विहिरींचे अभ्यास करून गावाला उपलब्ध करून देण्यात आला असून त्याच्या आधारे गावाकडून आपण भूजल सुरक्षा आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्या अनुषंगानं भूजल विकास यंत्रणा ही योजना राबवत असून गावाच्या प्रत्येक टप्प्यावरती ही यंत्रणा आपणास मदत करेल. त्या अनुषंगानं आपणास काही आवश्यक असलेली प्रशिक्षणही या यंत्रणेकडून आयोजित करण्यात आले असून त्याचाही आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. मी आपणास आवाहन करतो की आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून आपल्या गावातील भूजलाची पातळी वाढवण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करूया.
अटल भूजल योजना ही राज्यासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला अधिकाधिक सहभागी होत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिला पाणी पातळी मोजत आहेत, पाऊस मोजत आहेत. ही या योजनेसाठी फार आनंदाची बाब आहे आणि त्यामुळे योजना अधिक बळकट होत आहे. गाव पातळीवर भूजलाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी केवळ एक वेळा काम करणं पुरेसं नसून त्यात सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. याचाच अर्थ जलसुरक्षा आराखड्याच्या अंमलबजावणीनंतरही प्रत्येक गावास काही कामं ही दरवर्षी करावी लागणार आहेत. उदाहरणार्थ जल अंदाजपत्रक तयार करणे, पाणी बचतीची उपाययोजना राबवणे, जलसंधारण व भूजल पुनर्भरण कामांची दुरुस्ती इत्यादी. आणि आवश्यकतेनुसार ग्रामसभेत चर्चा करून काही सामाजिक बंधनांची देखील प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी लागणार आहे. ग्रामपंचायतीनं यासाठी प्रत्येक गावात निवडलेल्या स्वयंसेवकाची, समूह आधारित संस्थांची मदत घेणं अपेक्षित आहे.